हाय गाईज, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी स्वागत करते। तर आपण आज सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ पाहणार आहोत। तर त्यामध्ये आपण इंटरोगेटिव्ह, निगेटिव्ह सेंटेन्स अँड स्ट्रक्चर हे समजून घेणार आहोत। तर इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य व रचना। तर स्ट्रक्चर समजून घेऊया। विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, अशा प्रकारे आपण स्ट्रक्चर समजून घेतलेला आहे। तुम्ही आणखीन पण हे स्ट्रक्चर समजून घेऊ शकता। विल म्हणजे हेल्पिंग वर्ब, जे आपण भविष्यकाळामध्ये विलचा वापर करतो हेल्पिंग वर्ब म्हणून। भविष्यकाळामध्ये आपण जर वाक्य बनवायचं असेल तर विल वापरतो, म्हणून आपण हे विलचा वापर केलेला आहे। तर विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आहे। तर आपण इथं काही सेंटेन्स घेतलेले आहेत की इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनवायसाठी तुम्हाला मी ओळख करून देत आहे। तर हे अशा प्रकारचे सेंटेन्स कसे बनवायचे। तर फर्स्ट सेंटेन्स बघूया। आपण पुस्तक वाचणार नाहीत का? आपण पुस्तक वाचणार नाहीत का? आता याचं इंग्लिशमध्ये कसं होईल? इंग्लिशमध्ये कसं होईल? विल म्हणजे हेल्पिंग वर्ब। जर इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा असेल किंवा इंटरोगेटिव्ह जर सेंटेन्स बनवायचा असेल तर वाक्याच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्बनं सुरुवात व्हायला पाहिजे। ओके, तर वी नॉट रीड द बुक। आपण पुस्तक वाचणार नाहीत का? अशा प्रकारे हे वाक्य होतं। तर सेकंड सेंटेन्स बघूया। ते फुटबॉल खेळणार नाहीत का? ते फुटबॉल खेळणार नाहीत का? किंवा तो फुटबॉल खेळणार नाही का? किंवा आम्ही फुटबॉल खेळणार नाहीत का? अशा प्रकारचे आपण वाक्य तयार करू शकतो। तर ते फुटबॉल खेळणार नाहीत का? आता इंग्लिशमध्ये कसं होईल? विल वापरला विल। तर प्रश्नार्थक निगेटिव्ह जर सेंटेन्स बनवायचा असेल तर वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग वर्बने व्हायला पाहिजे। विल दे नॉट प्ले फुटबॉल। ते फुटबॉल खेळणार नाहीत का? थर्ड बघूया। आकाश गावी जाणार नाही का? आकाश गावी जाणार नाही का? किंवा ती गावी जाणार नाही का? किंवा ते गावी जाणार नाहीत का? सब्जेक्ट बदलून बी आपण वाक्य तयार करू शकतो। तर याचं इंग्लिशमध्ये कसं होईल? विल आकाश नॉट गो टू विलेज। आकाश गावी जाणार नाही का? ओके, फोर्थ बघूया। ती बाजारात जाणार नाही का? ती बाजारात जाणार नाही का? तर ती म्हणजे सब्जेक्ट आहे। ती काय आहे? सब्जेक्ट। आणि बाजारात काय आहे? ऑब्जेक्ट। आणि जाणार हे काय आहे? मेन वर्ब। आणि नाही काय आहे? हे आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवत आहेत। ओके, तर हे सब्जेक्ट म्हणजे इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह जर सेंटेन्स बनवायचा असेल तर आपण विल वापरलेला आहे सुरुवातीला। तर वाक्याची सुरुवात कशाने होते? हेल्पिंग वर्बने होते, म्हणून आपण विल घेतलेला आहे। विल शी नॉट गो टू मार्केट। ओके, तर हे मी पाचवं वाक्य दिलेलं आहे, पाचवं। तर हे मी तुमच्यासाठी दिलेलं आहे मराठीमधून। तू पत्र लिहिणार नाहीस का? तू पत्र लिहिणार नाहीस का? तर हे तुम्हाला वाक्य माझ्या कमेंटमध्ये तुम्ही मला लिहून पाठवायचं आहे की तू पत्र लिहिणार नाहीस का? हे इंग्लिशमध्ये कसं होईल हे तुम्ही मला कमेंट करून सांगा। ओके, तर आज आपण सिंपल फ्युचर टेन्स मध्ये इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स आणि त्यांचे स्ट्रक्चरची ओळख करून घेतलेली आहे। आणि इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह जर सेंटेन्स बनवायचा असेल तर वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग वर्बने व्हायला पाहिजे आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला पाहिजे आणि द्यावा लागतो, तेव्हाच इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य बनतं, नाही तर बनत नाही। ओके, तर अशा प्रकारे आज आपण इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स पाहिलेले आहेत। या अगोदर देखील आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स या तिन्ही काळामधील आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सची रचना
काही उदाहरणे पाहिलेली आहेत, तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही माझे व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. तर आपण येथेच थांबूया. धन्यवाद.